नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे दत्त जयंती आणि आज आहे पौर्णिमा आणि स्वामींसाठीच कदाचित हे फूल आज उमललेलं आहे. बघा, जे मी जास्वंद आणलं होतं ना, त्याचा कलर असा आहे. त्या दिवशी मला दाखवता आलं नाही कारण तेव्हा फूल म्हणजे पूर्ण उमललं होतं, पण परत कोमेजलं सुद्धा होतं. तर खूप सुंदर असा रंग आहे त्याचा आणि हे पिवळं गुलाब सुद्धा मी आणलंय. इथे बघा ह्यांची काय हालत झाली आहे. मला वाटलं हे पिटोनी आहेत. मला वाटलं की ह्यांना खूप कमी पाणी लागतं म्हणून मी काल ह्यांना पाणी नव्हतं घातलं. म्हटलं एक दिवस स्किप करून पाणी घालू. पण मला आता कळलंय की ह्यांना रोज थोडं थोडं पाणी घालणं गरजेचं आहे कारण इथे त्यांना व्यवस्थित असं ऊन मिळतं. तर पाणी घातलं आणि थोड्या वेळाने छान ते परत जसे होते ना तसे मस्त असे ताजे टवटवीत झाले मस्त. ही शेवंतीची फुलं आहेत. फुलं छोटी छोटी आहेत पण छान वाटतात, अशी भरगच्च येतात तेव्हा. आणि हे आहे आपल्या नावाप्रमाणे सदाफुली. तर त्याला 2 फुलं येऊन गेले, पुन्हा कळ्या आल्या लगेचच आणि त्याला सुद्धा 2 फुलं आले. तर सदाफुली मला व्यवस्थित असं छान कुंडीत लावायचंय जेणेकरून ती असं छान मस्त बहरेल आणि भरपूर फुलं येतील. ही एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची ती म्हणजे की जे आवळे आणले होते ना, त्या आवळे बिया काढून टाकल्या आणि आवळे बघा असे जवळपास 7-8 दिवस झालेत मी हे असं सुकवते आणि आता एकदम मस्त कडक सुकलेत. आता याची छान मिक्सरमध्ये पावडर करायची. हे तुम्ही फेस पॅकमध्ये, हेअर पॅकमध्ये वापरू शकता. अगदी ओरिजिनल किंवा तुम्ही हे पाण्यातून सुद्धा घेऊ शकता. या कंटेनर्सच्या बाबतीत बऱ्याच ताईंनी विचारलं, तर हे अगदी इझिली तुम्हाला डीमार्टमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा मिळून जातील. फ्रीजचे कंटेनर्स आहेत तेच मी तिथे अडकवलेले आहेत. तर हा कालचा व्हिडिओ आहे. काल होतं ग्रंथाचं उद्यापन, म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ लावला होता त्याचं उद्यापन होतं. तर काल अशा बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे मला व्यवस्थित असं काही शूट करता आलं नाही उद्यापनाचं. पण उद्यापनाचा अगदी व्यवस्थित असा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर सुद्धा की कशा प्रकारे उद्यापन करायचंय. उद्यापनाला खूप काही साग्र संगीत नाहीये, फक्त तुम्ही कोणाला एक जोडपं जेवायला बोलवायचं. त्यानंतर असे बघा 5 नैवेद्य काढायचे. एक स्वामींसाठी, एक दत्तप्रभूंसाठी, एक ग्रंथासाठी गुरुचरित्राच्या, त्यानंतर तुळशीचा आणि गायीसाठी एक नैवेद्य काढायचा आहे. तर ह्यातले बाकीचे सगळे नैवेद्य तुम्ही घरातल्या घरात खाऊ शकता. फक्त गायीला जो नैवेद्य काढलाय ना तो तुम्ही शक्यतो गायीलाच द्या किंवा कुत्र्यांनी वगैरे जरी खाल्ला तरी चालेल. गायी समजा मिळतच नसेल आपल्याला. आणि उद्यापनाला ना घेवड्याची भाजी लागतेच लागते कारण त्याचा ग्रंथामध्ये सुद्धा म्हणजे उल्लेख केलेला आहे. तर अशा प्रकारे उद्यापन झालं. आता जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ आहे. तर बघा, मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं की दादांनी मला, किशोर गायकवाड दादा त्यांच्याकडून मी हे मागवलं होतं. तर त्यांनी आता ह्या अशा स्टिक पाठवल्यात. म्हणजे बघा, बरेच जण सांगतात की अगरबत्ती वापरू नये, अगरबत्तीमध्ये बांबूच्या काडीचा वापर केलेला असतो. तर रोजच्या रोज वाटी धूप वगैरे लावणं शक्य होत नाही. तर अशा प्रकारचे धूप स्टिक आपण रोज लावले तर म्हणजे अगरबत्ती सारखेच जळतात आणि खूप छान सुगंध देतात हे धूप स्टिक. तर बघा, मी हेच सध्या वापरते. 2 अगरबत्त्या लावण्यापेक्षा तुम्ही एक धूप स्टिक लावलत ना तरी अखंड संपूर्ण घरामध्ये आजूबाजूचा परिसर सुद्धा असा एकदम सुगंधित होऊन जातो. तर दादांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन जर तुम्हाला हवे असतील. ह्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे सुगंध आहेत, तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता आज आहे आपली दत्त जयंती. दत्त महाराजांचा जन्म हा संध्याकाळचा झालेला आहे. आज संध्याकाळी 4 वाजून मला वाटतं 50 मिनिटं का 49 मिनिटाच्या दरम्यान पौर्णिमा चालू होणार आहे. तर स्वामींना इथे समोर बसवलं होतं, म्हणजे स्वामींचा अभिषेक करायचा आहे. पण त्याच्या आधी असंच अचानक आहे ना, स्वामींचा म्हणजे टीव्हीवरती जे मी गाणी लावते त्याच्यामध्ये तारक मंत्र लागला होता आणि इतका मंत्रमुग्ध करणारा आवाज होता आणि इतकं खूप छान वाटत होतं. तर असं वाटत होतं की स्वामींसमोर बसून असं छान बोलावं, त्यांना छान ऐकवावं. आणि ते कसे बसलेत बघा, अगदी शांत. अगदी असं वाटतं की खरंच ते ऐकतायत मनापासून माझं. आणि असं कधी कधी खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं. बाकी काही करू नये, फक्त असं त्यांना बघत राहावं आणि त्यांच्यासमोर त्यांचं नामस्मरण करत राहावं किंवा त्यांची स्तुती स्तोत्र जे असतात ते गावे किंवा असं छान छान गाणं, जे पद्मजा जोगळेकरांचं पण खूप सुंदर सुंदर अशी गाणी आहेत स्वामींची, तर त्यातली गाणी गुणगुणायची. स्वामी सेवेमध्ये ना स्वामींना आपल्याकडून अशी खूप अपेक्षा नाहीये की तुम्ही अगदी अशी म्हणजे खूप कडक सेवा करा किंवा काय.
तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा, श्रद्धा ठेवा, दुसऱ्यांबद्दल मनात नेहमी चांगले विचार ठेवा आणि जी ही छोटी-मोठी नित्यसेवा आपण जी करत राहतो ना, ती रोजच्या रोज तुम्ही करत राहा. हे स्वामी आपल्याला सांगतात आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांनी हेच केलंय, की लोकांना चांगले विचार दिलेत, लोकांना चांगल्या गोष्टी करायला सांगितल्यात. तर तेच आपण पुढे न्यायचंय. बस हीच त्यांची इच्छा आपल्याकडून असते. तर आज अभिषेकाला ना मी एकत्र पंचामृत नाही घेतलंय, वेगवेगळे घेतलेत. जे पंचामृतामध्ये 5 घटक लागतात ते संपूर्ण वेगवेगळे घेतले. तर आजची जी दत्त जयंती आहे ना, तर ही दत्त जयंती म्हणजे हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला ही साजरी केली जाते. दत्त जयंतीचा हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या हिंदू कॅलेंडरनुसार, दिनदर्शिकेनुसार
मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. दत्तात्रय किंवा दत्त भगवान हे अत्रि ऋषी आणि माता अनुसूया यांचे पुत्र होते. त्यांना 3 तोंडे, 6 हात, 4 पाय, चतुर्वेदर्शक 4 श्वान व जवळ कामधेनू म्हणजे गोमाता असलेले दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं एक स्वरूप आहे. दत्तात्रय हे हिंदू धर्मातील पहिले गुरु समजले जातात, ज्यांनी हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रयांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं. ठिकठिकाणी त्यांची स्थानं निर्माण करून आपली परंपरा चालू केली व महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो. भगवान दत्तात्रयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचं कार्य चालू ठेवलं होतं. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात. दत्तांची स्थाने प्रयाग आणि महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी आहेत. आणि श्री दत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या आणि त्यांना दैत्य म्हटलं जात असे. देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस म्हणून दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णू देवांचा अवतार आहेत असाच बोध होतो. अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी क्षत्रकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पळून निघाले. अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचं कारण विचारलं. अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसूयेच्या उदरी जन्माला आले. तर स्वामींची नित्य सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं, तर सगळ्यात सोपं मी तुम्हाला सांगते की नित्य सेवेचं हे जे पुस्तक मिळतं हे दिंडोरी प्रणीत पुस्तक आहे. तर याच्यामध्ये सगळे मंत्र, स्तोत्र वगैरे दिलेले आहेत. बघा पुढे अनुक्रमणिकेमध्ये सगळ्या देवांचे वेगवेगळे काय काय मंत्र, स्तोत्र आपण पठण करायचे ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक वारानुसार आपण काय काय वाचन केलं पाहिजे. बऱ्याच जणांना हे कळत नाही की प्रत्येक वारी आपण काय वाचलं पाहिजे, काय बोललं पाहिजे. तर इथे सगळे काय काय स्तोत्र मंत्र काय वाचायचं ते हे संपूर्ण ह्याच्यामध्ये बघा वारानुसार दिलेलं आहे. आणि त्या पेजवरती जाऊन आपण किती वेळा ते वाचले पाहिजे स्तोत्र मंत्र हे सुद्धा त्यांनी तिथे दिलेलं आहे. तर कुठल्याही पूजेची किंवा कुठलीही सुरुवात करताना सुरुवात ही श्री स्वामी स्तवनापासून होते. स्वामी स्तवन वाचल्यानंतर स्वामींची माळजप करायची, त्यानंतर सुरुवात करायची. आणि नित्य सेवेचा सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे हे स्वामींचं सारामृत. स्वामी चरित्र सारामृत अगदी वाचायला सोपं आहे. 21 अध्याय असतात. तुम्ही फक्त रोज 3 अध्याय वाचायचे आणि अशा प्रकारे 7 दिवसात आपलं हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण म्हणा किंवा तुम्ही रोज वाचत असाल तर रोजचं वाचन पूर्ण होतं. त्यानंतर बघा संक्षिप्त श्री गुरुचरित्र सुद्धा आहे. याचं सुद्धा तुम्ही वाचन पठण करू शकता. आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथ कधी कोणाकोणाला वाचायला शक्य होत नाही, तर असे संक्षिप्त गुरुचरित्राचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता.
आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.